नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अस्मिता म्हणत असते की प्रतिमा आत्या, तुझी जेव्हा वाचा परत आली तेव्हा तुला काहीतरी आठवलं असेल ना. प्लीज तू काहीतरी बोल ना. प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा प्रिया म्हणत असते की आई, अगं मी तुझी मुलगी तन्वी, ते बघ ते माझे बाबा, तू ओळखलेस ना. आणि ते सगळ्यांकडे आता बोटं करत असते आणि दाखवत असते आणि प्रत्येकाची नावं घेत असते. पण इथे प्रतिमा काहीसुद्धा बोलत नाही. उलट तिला त्रासच होत असतो. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की रविराज, मी तुझ्या मुलीच्या भावना समजू शकते, पण प्लीज तू तिला जरा थांबायला सांग, नाहीतर या सगळ्याचा प्रतिमाला त्रास होईल. तेव्हा रविराज काका म्हणतात, तन्वी तू इकडे ये बाळा. तेव्हा प्रिया म्हणते, नाही बाबा, मला आत्ताच आईजवळ बोलायचं आहे. तेव्हा इथे आता प्रतिमाची इच्छा नसताना देखील प्रिया तिच्यावरती जबरदस्ती करत असते आणि तिच्याजवळ बोलण्याचा आणि तिला आठवण देण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं ती मुद्दामून करत असते. तेव्हा प्रतिमा तिथून जात असताना तिला आता चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा इथे अश्विन लगेच तिला चेक करतो आणि पाणी आणायला सांगतो. तेव्हा प्रिया लगेच त्याच्या हातातून ग्लास घेते आणि प्रतिमाला पाणी प्यायला देते. प्रतिमा पाण्याचं काही घोट पिते तेव्हा तिला बरं वाटतं. तेव्हा इथे अश्विन पुन्हा तिला चेक करतो आणि म्हणत असतो की आता ती स्टेबल आहे. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात की हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते, प्लीज प्रतिमाला जरा आता आराम करू द्या. तुम्ही तिला अजिबात कुठलेही प्रश्न विचारू नका. अश्विन म्हणत असतो की दादा, चल आपण प्रतिमा आत्याला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊया. तेव्हा अर्जुन आणि अश्विन दोघंजणं प्रतिमाला रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, माझं नशीब इतकं पण वाईट नाही आहे. म्हणजे हिची वाचा जरी परत आली असली ना, तरीसुद्धा तिचा मेंदू अजून कोल्ड स्टोअरमध्येच आहे. तर इथे आता रविराज काका म्हणत असतात की श्रद्धा, तुझ्यामुळे माझ्या प्रतिमाची वाचा परत आली आहे. खरंच खूप थँक्यू. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की थँक्यू मला नाही, सायलीला बोला, कारण तिने हे सगळं करण्याची हिंमत दाखवली. तेव्हा सायली म्हणते, नाही डॉक्टर, माझे कसले तुम्ही आभार मानताय. हे सगळं तुमच्या योग्य ट्रीटमेंटमुळे झालेलं आहे आणि तुमच्या सल्ल्यामुळे झालेलं आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, पण डॉक्टर, प्रतिमाला सगळं काही हळूहळू आठवेल ना. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की नक्कीच आठवेल. म्हणजे हे सगळं आपण कशासाठी केलं होतं, अपघाताचं हे रिक्रिएशन, आपण तिची वाचा, तिची स्मृती परत यावी यासाठी तर केलं होतं ना. पण बाप्पाची कृपा आहे, हळूहळू तिची वाचा तर आता परत आली आहे, स्मृतीसुद्धा नक्कीच परत येईल. आणि हे त्याचे साईड इफेक्ट आहेत की तिने तन्वी अशी हाक मारलेली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे सगळी बाप्पाची कृपा आहे. बाप्पा घरामध्ये आलेत आणि एवढी मोठी आनंदाची बातमी मिळाली. तेव्हा सायली म्हणत असते की बाप्पा, आमच्या घरावरती तुमची कृपा दृष्टी अशीच राहू दे. तरी ते सायली आता आवराआवर करत असताना अर्जुन रूममध्ये येतो. तेव्हा सायली म्हणत असते, सर तुम्ही बघितलंत ना, माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. पोटात मावत नाही आहे तो, मला खूप आनंद झाला आहे. प्रतिमा आत्यांची वाचा परत आली. पण अर्जुन तिच्याबरोबर बोलत नसतो. तो म्हणत असतो, मिसेस सायली, मला नाही बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तेव्हा सायली म्हणते, पण काय झालं, तुम्हाला का माझ्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तुम्ही एवढी मोठी रिस्क का घेतली. तुमच्याबरोबर सिनियर होता मला माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्ही मला फोन करायला हवा होता ना. अजून तुम्ही पूर्णपणे बऱ्या नाही झालात. अहो तुम्ही आता कुठे हॉस्पिटलमधून आलात ना. तुम्हाला स्वतःला किती गाडीची भीती वाटते मला माहिती आहे ना. एवढी मोठी रिस्क तुम्ही का घेतली. हॉस्पिटलमधून आल्यानंतर तुम्हाला बरंसुद्धा वाटत नाही आहे. तुम्हाला कळतं आहे का, तुम्हाला काही झालं असतं तर तुम्ही मला फोन का नाही केलात. तेव्हा सायली म्हणते, सर आता तुम्ही जरा गप्प बसणार आहात की मला पण बोलू देणार आहात. मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही माझा फोन कट केलात आणि नंतर स्विच ऑफ केलात. कळतंय का तुम्हाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मी फोन स्विच ऑफ केला होता. ते काही का असेना, तरीसुद्धा तुम्ही मला सारखं सारखं फोन करायला हवं होतात. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, म्हणजे तुमचा फोन स्विच ऑफ होता तरीसुद्धा मी तुम्हाला सारखं सारखं फोन करायला हवा होता का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, जर तुम्हाला काही झालं असतं तर माझं. तेव्हा सायली म्हणते, तर काय. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी मधुभाऊंना काय उत्तर दिलं असतं. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, सॉरी सर. आता तुमचा फोन स्विच ऑफ तरी असेल ना, तरीसुद्धा मी सारखा सारखा फोन करेन ना सर. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे ठीक आहे, सॉरी. पण मी खरं सांगू का, मी खूप घाबरलो होतो. पण मला तुमचं कौतुकसुद्धा वाटत होतं की तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली, पण प्रतिमा आत्याची वाचा तुमच्यामुळे परत आली. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, प्रतिमा आत्याने तुमच्याकडे बघून तन्वी अशी हाक मारली ना. तेव्हा सायली म्हणते, खरं तर माझ्या जागी तिथे प्रियाने असायला हवं होतं. मी गाडीमध्ये बसणार सुद्धा नव्हते, पण प्रिया कॉलेजमध्ये अटकली होती म्हणून मला बसावं लागलं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, ती कॉलेजमध्ये अटकली नव्हती, ती माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये होती.
तेव्हा सायलीला खूप राग येतो. अर्जुन कान पकडतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी मिसेस सायली, मी तुम्हाला ही गोष्ट सांगणारच होतो. ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती, पण मग आत्याची वाचा परत आली आणि त्याच्यावरती आपलं बोलणंच काही झालं नाही. तेव्हा इथे सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन खूप घाबरलाय. सायली म्हणते, बरं ठीक आहे, आता हात खाली करा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं थँक्यू. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, ती तन्वी आली होती ना ऑफिसमध्ये, तेव्हा माझ्या हाती खूप मोठा प्रूफ लागणार होता. तेवढ्यातच ते सायली आता विचारात पडलेली असते, तिची तंद्री लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्हाला माहिती आहे का, त्या तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून. एवढंच अर्जुन म्हणतो आणि त्याचं लक्ष आता सायलीकडे जातं. तर ती विचारात असते, तंद्री लागलेली असते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली काय झालं? तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही बघा ना, म्हणजे प्रतिमा आत्यांना काहीच आठवत नाही आहे आपल्या भूतकाळातलं, पण त्यांना त्यांची तन्वी मात्र आठवते. त्यांच्या मेंदूवरती आताही खोलपर्यंत त्यांच्या मुलीची आठवण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते म्हणतात ना, आईची आपल्या मुलीबरोबर नाळ जोडलेली असते, ते काहीसं असंच असेल. तेव्हा तर त्यांना कुणी आठवत नाही आहे, फक्त त्यांची मुलगी तन्वी आठवते. आणि त्यांनी आज माझ्याकडे बघून तन्वी अशी हाक मारलेली आहे. प्रियाने केवढा मोठा आनंद गमावला आहे, सर तुम्हाला कळतं आहे का? तेव्हा इथे अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणत असतो, आधी मिसेस सायली, ती तन्वी आहे की नाही याच्यावरतीच मला शंका आहे. ती प्रतिमा आत्याची मुलगी असू शकत नाही. तर इथे प्रतिमा झोपलेली असताना आता प्रिया रूममध्ये येते आणि ड्रॉवरमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या असतात त्या आता एक्सचेंज करते. त्या गोळ्यांच्या ऐवजी तिने विटॅमिनच्या गोळ्या ठेवलेल्या असतात. तेव्हा प्रिया म्हणते की आता प्रतिमा, तू काही बरी होणार नाही आहेस. तुला बरे होण्याच्या ज्या गोळ्या दिल्यात ना, त्या मी आता बदलल्यात आणि साध्या विटॅमिनच्या गोळ्या ठेवल्यात. म्हणजे तुझी स्मृती तर काय परत येणार नाही, पण तू अशीच खितपत पडून राहशील. कळतंय का तुला? तेव्हा इथे आता गोळ्या घेऊन लगेच प्रिया तिथून निघून जाते. प्रतिमा झोपलेली असते, त्यामुळे तिला काहीसुद्धा कळत नाही. त्यानंतर प्रिया महिपतच्या घरी त्या लोकांना भेटायला आलेली असते. नागराज, महिपत आणि साक्षी सगळेजण विचारत असतात की त्या प्रतिमाची वाचा कशी परत आली, त्या वेळेला तू काय करत होतीस? तेव्हा प्रिया म्हणते, ही सगळी आयडिया आहे ना त्या सायलीची आहे. त्या प्रतिमाची वाचा परत आली आहे आणि तिने त्या सायलीकडे बघून तन्वी अशी हाक मारली. तेव्हा नागराज म्हणतो, तुला तन्वी म्हणाली का? तेव्हा प्रिया म्हणते की आता मला काय माहिती, ती तिच्या खऱ्या मुलीला बोलली आहे की माझ्या नावाने तन्वी अशी हाक मारली. ते सगळेजण खूप चिवट आहेत. त्या प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आता तर मी तिच्या गोळ्या बदलल्यात, पण आता अजून काय प्रयत्न करणार आहेत काय माहिती. जर तिची स्मृती परत आली ना तर आपलं काही खरत नाही आहे. जर असं झालं तर? तेव्हा नागराज म्हणतो, आता जर तरने उगाच काही तर्क लावू नकोस आणि आमच्या डोक्याला ताप करू नकोस. तेव्हा साक्षी म्हणत असते, अगं पण तू तिथे होतीस ना, तुला काहीतरी करायला हवं होतं. त्यावेळेला तू कुठे होतीस? तुला त्या घरामध्ये आम्ही कशासाठी ठेवले गं? पण तू त्या अर्जुनच्या सतत मागे मागे करतेस आणि कामाकडे तर तुझं लक्ष अजिबातच नसतं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ए गप्प बसा, आता सगळेजण माझ्याकडे असं काय बघताय? तुम्हाला तुमची कामं करता येत नाही का? सगळेजण माझ्याकडूनच सगळ्या गोष्टींची अपेक्षा ठेवता. मला काय माहिती होतं ती प्रतिमाची वाचा परत येईल. तुम्हाला तिला मारून टाकायचं होतं ना, मग मारून टाकायचं. तेव्हा साक्षी म्हणते, नाही नाही, मारून नाही टाकायचं. प्रियाने काय सांगितलं, फक्त वाचा परत आली, स्मृती नाही. तेव्हा महिपत म्हणत असतो, पण जर तिची स्मृती परत आली तर आपलं काही खरं नाही, कारण तिने मला बघितलं आहे. मीच तिला लाकडाने मारलं होतं, तिला आगीने तिच्या चेहऱ्यावरती वार केले होते. तेव्हा नागराज म्हणत असतो, आणि जेव्हा तिथे अपघात झाला तेव्हा मी आणि महिपत आम्ही दोघंजणं त्या ठिकाणी गेलो होतो. तिने जर मला पण बघितलं असेल तर? तेव्हा प्रिया म्हणत असते, पण आता काही खरं नाही आहे. मी गोळ्या जरी बदलल्या असल्या ना तरीसुद्धा तिची स्मृती परत येऊ शकते. तेव्हा साक्षी म्हणत असते की प्रिया, हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. अगं तुला आम्ही पैसे का देतो? तिथे राहून तुला काय फक्त चांगलं चुंगलं खायला ठेवलं आहे का? तुला तिथे राहून ते लोक काय प्लॅन करतायत काय नाही हे सुद्धा सांगायचं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, ए तू जास्त बोलू नकोस हा. तेव्हा साक्षी म्हणते, तू फक्त त्या अर्जुनच्याच मागे पुढे कर. तेव्हा प्रिया म्हणते, पर्सनल व्हायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा महिपत म्हणतो, काय पर्सनल व्हायचं नाही? तू काय काम करतेस सांग, त्या घरामध्ये तू आमची काय मदत करतेस? तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, आता तू मला सांग, जेव्हा ह्या लोकांनी त्या प्रतिमाची वाचा परत आणली तेव्हा तू कुठे होतीस? तू कुठे होतीस ते सांग आम्हाला आत्ताच्या आत्ता. तेव्हा प्रिया म्हणत असते, त्या वेळेला मी अर्जुनबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये होते. तेव्हा नागराजला राग येतो आणि तो प्रियाचा गळा दाबतो. तेव्हा इथे साक्षी आता घाबरत्याने म्हणते, काय करताय तुम्ही? तिचा जीव घेणार आहात की काय?
तेव्हा इथे महिपत म्हणतो खरं तर हिचा जीवच घ्यायला हवा आणि महिपतसुद्धा तिचा गळा दाबण्यासाठी आता हात पुढे करतो. साक्षी खूप घाबरते. ती म्हणते अरे तिला मारून टाकाल तुम्ही. तेव्हा इथे साक्षी जाऊन आता महिपतचा हात काढते आणि म्हणते अण्णा प्लीज प्लीज अण्णा असं काही करू नका, सोडा तिला नाहीतर मरेल ती. तेव्हा इथे आता नागराज आणि महिपत दोघेसुद्धा प्रियाला मारण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे साक्षी आता प्रियाला कसं बसं नागराजच्या तावडीतून सोडवते. नागराज म्हणतो की मला या प्रकरणात फसायचं नाही आहे, अडकायचं नाही आहे. ती वहिनी कधीही आपली नावं घेऊ शकते. तेव्हा साक्षी म्हणते की प्रिया अगं काहीतरी कर, तुला कळतंय का? जर त्या प्रतिमाची वाचा तर परत आली, जर मेमरी परत आली ना, स्मृती परत आली, तर आपण चौघेही कायमचे फासावरती जाऊ शकतो. जरा या गोष्टीचं भान ठेव आणि जरा लक्ष देऊन कामं कर. तेव्हा आता प्रियाला चांगलाच दम भरलेला असतो. प्रियाचा गळा दाबल्यानंतर तिची अवस्था अगदी बघण्यासारखी झालेली असते. तर इथे महिपत, साक्षी, नागराज तिघांनीही तिला आता वॉर्न केलेलं असतं. तर इकडे आता प्रिया तर घाबरलेली असते. प्रतिमा किचनमध्ये येऊन ती छान असा प्रसाद बनवत असते. तेवढ्यातच तिथे सायली येते. बघते तर सगळ्यात आधी प्रतिमा किचनमध्ये असते. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही इथे आता प्रसाद बनवलाच सुद्धा, मी तुमची काही मदत करू का? तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे, आता तू हा प्रसाद हलव आणि त्याच्यामध्ये काही राहिलेले आता इन्ग्रेडियंट्स ती टाकत असते. तेव्हा दोघेजणी प्रसाद बनवत असतात. सगळे सुभेदार आता बाहेर येतात, किल्लेदार बाहेर येतात. तेव्हा प्रतिमा आत्या आणि सायलीला एकत्र स्वयंपाक करताना बघून पूर्णाजी खूप खुश होते. पूर्णाजी म्हणत असते अरे वा, म्हणजे आता प्रसादाला सायली आणि प्रतिमा दोघींचा हात लागला आहे. म्हणजे आता बाप्पा जाताना खूपच जास्त खुश होणार आहे, कारण दोघींच्या हाताची चव त्याच्यामध्ये उतरली असेल. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आजचा प्रसाद हा अप्रतिमच झाला असेल. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मी येण्याच्या आधीपासूनच प्रतिमा त्या किचनमध्ये काम करत होत्या. तेव्हा सगळ्यांना आनंद झालेला असतो. प्रताप काका म्हणतात तुमच्या दोघींच्या हाताची चव म्हणजे अप्रतिम. तेव्हा अर्जुन म्हणतो बाप्पा तर खुश होणार, त्यानंतर आपण सगळेजण ताव मारणार आहोत. तेवढ्यात सगळेजण गंमत जम्मत करत असताना प्रिया तिथे येते. प्रिया आल्यानंतर म्हणते हे काय चाललंय? सायली तू पुन्हा माझ्या आईला कामाला लावलंस का? किती वेळा सांगितले माझ्या आईकडून कामं करून घेऊ नकोस म्हणून. तेव्हा सायली म्हणते अगं नाही प्रिया, मी कशाला आत्यांना कामाला लावू? मी इथे किचनमध्ये येण्याच्या आधीच आत्याने प्रसाद बनवायला घेतला होता. मी नाही त्यांना काम करायला सांगितलं आणि बघ त्यांनी किती छान असा प्रसाद बनवला आहे. तेव्हा इथे आता प्रिया सायलीला काही बोलायला जाणार, तेवढ्यातच प्रतिमा हाताच्या खाणाखुणा करते आणि म्हणते की सायलीने मला काही नाही सांगितले, सायलीला काही बोलू नकोस, मी स्वतःच्या मर्जीने प्रसाद बनवलेला आहे. तेव्हा प्रताप काका कल्पनाला म्हणतात कल्पना अगं बघ ना, म्हणजे आता आपल्या प्रतिमाची वाचा तर परत आली, मग आता ती खाणाखुणा करून का बोलतीये? तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही 1 मिनिट थांबा. आणि कल्पना म्हणते प्रतिमा अगं तू प्रसाद बनवला आहेस ना, त्याच्यामध्ये तू काय काय टाकलं आहेस गं? तेव्हा प्रतिमा म्हणते सांगते आणि ती आता खाणाखुणा करूनच बोलत असते. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुमची वाचा परत आली आहे, आता सगळ्यांना सांगा ना. तेव्हा इथे आता प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या आता घशातून आवाज बाहेर फुटत नसतो. पूर्णाजी म्हणते प्रतिमा काय झालं गं, त्रास होतोय का तुला? बोल ना, प्रयत्न कर. तेव्हा प्रतिमा बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा तिचा आवाज बाहेर येत नसतो. प्रतिमा म्हणते की माझा आवाज येत नाही आहे असं ती खाणाखुणा करून सांगत असते. तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा अगं प्रयत्न कर ना. तेव्हा अस्मिता म्हणत असते प्रतिमा आत्या अगं काल तू बोललीस ना, मग तू त्यानंतर काहीतरी बोलली असशीलच ना, मग आता बोल बरं, सांग आम्हाला काय काय टाकलेस त्याच्यामध्ये. तेव्हा रविराज काका, अस्मिता, कल्पना, प्रताप काका, अर्जुन अगदी सगळेजणच बोलत असतात काहीतरी बोल, काहीतरी शब्द फुटेल. तेव्हा इथे आता प्रतिमा प्रयत्न करत असते, पण काहीही शब्द फुटत नसतात. प्रतिमाला टेन्शन होतं, ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण वाचा परत आलेली देखील आता पूर्ण आलेली नसते. प्रतिमा खूप प्रयत्न करत असते, पण घशातून काही आवाज येत नाही. तेव्हा सगळ्यांना टेन्शन येतं. प्रियाला आनंद झालेला असतो की बरं झालं प्रतिमाची वाचा परत गेली. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त टेन्शन येतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन म्हणतो की आता आम्ही तुम्हाला इथे गेमचे रूल्स समजावून सांगणार आहोत. तेव्हा चैतन्य म्हणतो की आता आपण मध्ये बाटली फिरवूया आणि बाटलीचं तोंड ज्या व्यक्तीकडे असेल त्याच्या अपोजिट साईडला जो असेल ना, तो आपल्याला ट्रूथ की डेअर देणार. तेव्हा इथे प्रिया आणि अर्जुन एकमेकांच्या अपोजिट असतात.
तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी तुला जसं सांगणार आहे ना तुला तसंच करावं लागेल, मला कॉपी करावं लागेल. तेव्हा इथे अर्जुन आता उजवा पाय आपल्या मांडीवरती ठेवतो. त्या पद्धतीने प्रियासुद्धा आपला उजवा पाय मांडीवरती घेते. तेव्हा तिच्या बाजूला बसलेला चैतन्य तिचा तळपाय बघतो आणि त्याच्यावरती तुळशीपत्राची खूण नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तू खूप शुअर आहेस का तिच्या उजव्या पायाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नाही आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो की मी 101% शुअर आहे की तिच्या पायावरती कुठल्याही प्रकारची खूण नाही आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, अरे पण हे आपल्याला कळलं आहे, घरातल्या सर्व लोकांना आपण आता हे कसं सिद्ध करून दाखवायचं आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की चैतन्य, आपल्याला तर कळलं आहे ना, आता आपणच काहीतरी करूया आणि सर्व लोकांना आता हे सत्य सांगूया. काहीतरी तर मार्ग नक्कीच असेल. तेव्हा इथे आता तो मार्ग काय आहे ते शोधण्याचा अर्जुन आणि चैतन्य प्रयत्न करत असतात.